अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्यायी झाले कथन, त्याहुनी या अध्यायी श्रवण करवितो श्रींचे अतर्क्य विंदान. कथानुसंधान एकची ऐकून बाबांची अगाध लीला. इसवी सन 1916 ते वर्षी एक भजनी मेळा शिर्डीस आला दर्शनार्थ. मंडळी ही सर्व प्रवासी कीर्ती परिसिली मद्रदेशी. जात असता काशी यात्रेसी वाटेत शिर्डीसी उतरली. साईबाबा महासंत धीर उदार आणि दांत. यात्रेकरूसी कृपावंत पैसे अत्यंत वाटीती. दिडक्या चवल्या हाताचा किस. अधेला पावल्यांचा पाऊस. रुपये 10 कोणास 20 कोणास 50 ते देत. हे काय सणा सुधा दिसी. कार्यविशेषी का पर्व काळासी. प्रतिदिवशी उक्त प्रमाणेसी संतोषेसी अर्पित. पहुड येती भवय नाचती. गवये गाती भाट वानिती. तमासगीर मुजरे देती. भजनी रंगती हरिभक्त. ऐसे महाराज उदार वृत्ती. दानधर्मी सडळ स्थिती. ऐकोनी कर्णोपकरणी ही कीर्ती. इच्छा धरिती दर्शनाची. कधी आली या बाबांची चित्ती. पांतस्ता तेही पैसे वाटिती. दिना दुबळ्यांच्या परामर्श घेती. कृपामूर्ती साईनाथ. पुरुष एक बाया 3. मेळा अवघा चौघा मिळून. मेहुनी स्वस्त्री दुहित आपण. संत दर्शन कामुक. घेऊनी साईंचे दर्शन. मंडळी पावली समाधान. करीत साईपाशी अनुदिन. प्रेमळ भजन नेमाने. सांप्रदाय रामदासी. भजन करीत अतिउल्हासी. बाबाही रुपया 8 आणे तयासी. आलिया मनासी अर्पित. कधी तयास बर्फी देत. कधी परतवित रिक्त हस्त. बाबांचे हे ऐसे सदोदित. परिण निश्चित काहीही. पैसे वाटीत हे तो सत्य. नव्हते यात काहीही असत्य. परिते नव्हते सर्वास देत. ठावे न मनोगत कवणाते. फकीर फुकटे भिक्षे करी. सदैव येत बाबांचे द्वारी. बाबा जरी दयाळू भारी. धर्म न करीत सर्वाते. जयाची लाभ काळाची घडी. तयासीचही सुख परवडी. संत हस्त स्पर्शाची कवडी. लाभेल जोडी भाग्याची. ये अर्थीची एको गोष्ट. ऐकता श्रोते होतील संतुष्ट. करुणी तयापुढे ती प्रविष्ट. धरू मग वाट पुढील. होऊनी प्रांतकाळची न्याहारी. बैसता बाबा स्तंभा शेजारी. धुनी सनिध मशिदी माजारी. येतसे पोरी अमनी तय. पोरी 3 वर्षाची नागडी. हाती जिनतानी डबी उघडी. आई जमली सह तातडी. येतेसी ते घडी साधुनी. अमनी बैसे मांडीवरी. डबी देई बाबांचे करी. बाबा रुपया रुपया करी. हात धरी बाबांचा. बाबास मुलांचे वेड भारी. पोरही होती गोंडस साजिरी. मुके घेत कुरवाळीत करी. पोरीस धरीत पोटाशी. बाबांनी धरावे पोटाशी. अमनीचे चित्त रुपयापाशी. बाबा देना देना मजसी. म्हणे खिशाशी लक्ष सारे. अमणीचा तो पोर स्वभाव. थोरा मोठेही तीच हाव. स्वार्थासाठीच धावा धाव. परमार्थी भाव एखाद्या. पोरीने बसावे मांडीवरी. आईने दूर कठड्या बाहेरी. हालू नको देत तोवरी. खुनावी पोरीस दुरुनी. तुझ्या बापाचे मी काय लागे. उठली ती सुटली माझ्या मागे. फुकट खाऊ मेले निलागे. मनावे रागे बाबांनी. परिहा राग बाह्यातकारी. अंतरी प्रेमाच्या उसळती लहरी. हस्त घालूनी खिशा भितारी. रुपया बाहेरी काढावा. घालून या तो डबीत घट्ट. झाकीता आवाज होईल जो खट्ट. डबी हाती पडता ती झट्ट. घराची वाट धरीत असे. हे तो होई न्याहारी वक्ती. तैसेच जवते लेंडीवर निघती. तेव्हाही अमनीस रुपया देती. रागे भरती तैसेची. ऐसे प्रतिदिनी 2 तिजला. 6 देत त्या जमलीला. 5 दादा केळ कराला. भाग्या सुंदरीला 2-2. 10 ते 15 तात्या बासी. 15 ते 50 फकीर बाबासी. 8 वाटी गोर गरिबासी. नित्य नेमेसी हे देणे. असो ऐशी ही दानशीलता. मद्रासियांनी ऐकोनी वार्ता. सहज उपजोनी अर्थस्वार्थता. भजनोपक्रमता मांडली. बाह्यता ते भजन सुंदर. अंतरिद्रव्याचा लोभ दुर्धर. पैसे देतात या आशेवर. राहिले सहपरिवार शिर्डीत. त्यातून तिघास मोठी हाव. बाबांनी द्यावे बहुत द्रव्य. परिसाईपदी भजन सद्भाव.
हा एक निजभाव स्त्रियेचा. पाहुनिया मेघासमोर आनंदे एक नाचेल मोर. चंद्रा लागी जैसा चकोर तैसाच आदर तियेचा. एकदा माध्यान्नीची आरती चालता साई कृपामूर्ती. पाहुणी बाईची सद्भाव स्थिती दर्शन देती रामरूपे. इतरास नित्याची साईनाथ बाईच्या दृष्टी जानकी कांत. डोळा घडघड अश्रू श्रवत पाहुणे विस्मित जन झाले. दोही हाती वाजवी टाळी सवेस नैनी आसुवे ढाळी. देखून हे अपूर्व ते वेळी झाली मंडळी विस्मित. ऐसा पाहुणी तो देखावा जिज्ञासा झाली सगळ्यांची जीवा. इतुका प्रेमाचा पूरका लोटावा आनंद व्हावा तिसची का. पुढे स्वपतीस तिसरे प्रहरी आपूर्ण होऊनी आनंद निर्भरी. रामदर्शन नवलपरी वदे आचरित साईंचे. नीलोत्पल दलश्याम भक्त काम कल्पद्रुम. तोहा भरताग्रज सीताभिराम दाशरथी राम मज दिसला. किरीट कुंडल मंडित वनमाला विराजित. पीतवास चतुर्हस्त जानकीनाथ मज दिसला. शंखचक्र गदाधर श्रीवत्सल लांछन कौस्तुभ हार. तोहा पुरुषोत्तम परात्पर रूप मनोहर देखिला. मने हा मानव रूपधारी असामान्य लीलावतारी. जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. फकीर दिसो हा बाह्यात्कारी भिक्षाही मागो दारोदारी. जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. असो हा अवलिया उपरा उपरी कोणास कैसाही दिसो अंतरी. जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. बाई मोठी परम भावार्थी पतितियेचा अत्यंत स्वार्थी. ऐशीस भोळी स्त्रियांची जाती कैचा रघुपती एस्तळी. मनी वसे जैसे जैसे भोळ्या भाविका आभासे तैसे. आम्हा सकळा साई दिसे हिलाच कैसे रामरूप. ऐसे कुतर्क करून नाना केली तियेची अवहेलना. विषाद नाही बाईच्या मना असत्य कल्पना ती नेने. ती पूर्वी मोठी अधिकारी अशी तियेची व्याख्या भारी. होतसे रामदर्शन सुखकारी प्रहरो प्रहरी तियेस. पुढे जाहला द्रव्य लोभोद्भव द्रव्यापाशी नाही देव. जाहला रामदर्शनी अभाव ऐसा हा स्वभाव लोभाचा. साईस हे तो सर्व अवगत जाणोनी तिचे सरले दुरित. पुनरपि रामदर्शन देत पुरवित हेत तियेचा. असो पुढे तेच रात्री कैसी वर्तली नवलपरी. गृहस्थ देखे निद्रे माझारी स्वप्न भारी भयंकर. आपण आहोत एका शहरी पोलीस एक आपणा धरी. मुसक्या बांधून आवळी करकरी टोके निजकरी मागे उभा. तेथेच एक पिंजरा ते जागी निकट तयाची या बाह्य भागी. साहीही सर्व पहावया लागी उभेच की उगी निश्चळ. पाऊनी महाराज सन्निधानी जोडून या दोन्ही पाणी. करोनिया मुख केविलवाणी दीनवाणी तव बधे. बाबा आपुले कीर्ती ऐकुनी पातलो असता आपुले चरणी. प्रसंग हा का आम्हा लागुनी तुम्हीही असुनी प्रत्यक्ष. महाराजी प्रत्युत्तर दिधले कृतकर्म अवघे पाहिजे भोगिले. गृहस्थ अति विनीत बोले काही न केले ऐसे म्या. या जन्मी तरी काही न केले जेणे हे ऐसे संकट गुजरले. तयावरी महाराज बोलले असेल केले जन्मांतरी. ददले मग प्रत्युत्तर तेने मागील जन्माचे मी काय जाणे. असले तरी ते आपुले दर्शने भस्म होणे आवश्यक. होता आम्हा आपुले दर्शन अग्निपुढे कैसे तृण. तैसे ते समूळ भस्म होऊन कैसानं त्यापासून मुक्त मी. तव महाराज वदती तयास ऐसा तरी आहे काय विश्वास. होय म्हणता गृहस्थास डोळे मिटावयास आज्ञापिती. आज्ञेप्रमाणे डोळे मिटुनी उबाच आहे तव तक्षणी. धाड दिशी जैसे पडले कोणी आवाज श्रवणी ऐकिला. आवाज कानी पडता दसकला डोळे उघडून पाहू लागला. आपण बंद निर्मुक्त दिसला. पोलीस पडला रक्तबंबाळ. तेने मनी अत्यंत घाबरला महाराजांकडे पाहू लागला. हसून मग ते म्हणती तयाला भला सापडलास तू आता. आता येतील अंमलदार पाहून येतील सर्व प्रकार. तूच दांडगा म्हणतील अनिवार पुन्हा गिरफ्तार करतील. मग तो गृहस्थ वदे तत्वता बाबा आपण खरेच बोलता. कसेही करा सोडवा आता दिसेना त्रापता तुम्हा विना. ऐसे ऐकूनी साई वदती पुनच्छ लावी नेत्रपाती. तैसे करुणी डोळे जो उघडिती नवल स्थिती आणिक. आपण पिंजऱ्याचे बाह्य देशी महाराज साई आपुले पाशी.
घातले साष्टांग नमन तयासी, बाबा मग पुसती तयाते. आताच तुझा नमस्कार आणि यापूर्वी जे घालीस निरंतर, आहे काय दोहित अंतर, करुण विचार सांगे मज. तव तो गृहस्थ देई उत्तर, जमीन अस्मानाचे अंतर, केवळ द्रव्यार्थ पूर्व नमस्कार, सांप्रत परमेश्वर भावाने. पूर्वी काहीही भाव नव्हता, इतकेच नव्हे मुसलमान असता, आपण आम्हा हिंदूस भ्रष्टविता, होता चित्ती हा रोष. तयावरी बाबा पुसती, नाही काय तुझे या चित्ती, मुसलमानाच्या देवांची भक्ती, नाही म्हणती गृहस्थ. पुसती बाबा तया लागुनी, पंजा नाही का तुझे या सदनी, पूजित नाहीस का ताबुताचे दिनी, पाही मणी विचारुनी. काड बिबीही आहे सदनी, लग्न कार्यासी तिजला पूजुनी, तुष्ट वितोसना मान पाणी, मुसलमानी दैवत हे. होय म्हणून मान्य करिता, आणिक काय इच्छा पुसता, निज गुरु रामदास दर्शनता, उपजली आस्था गृहस्था. महाराज मग तयाप्रती, मागे वळून पहा म्हणती, मग जो मागे वळून पाहती, समर्थ मूर्ती सन्मुख. पडताच समर्थाचे पायी, अदृश्य झाले ठाईचे ठाई, मग तो जिज्ञासापूर्वक पाही, आणिक काही विचारे. बाबा आपुले झाले वय, म्हातारा हा दिसतो काय, आहे आपणा ठाव काय, आयुर्दाय आपुला. काय वदसी मी म्हातारा आहे, माझी या सवे धावणी पाहे, म्हणून साई जो धावत आहे, हा लागल आहे माघारा. महाराज सवेग धावता, धुळो राजो उसळला वरता, तेच संधीस पावले अदृश्यता, पाऊली जागृतता गृहस्थास. असो तो जय लाधला जागृती, मनी विचारिता स्वप्नस्थिती, तात्काळ पालटली चित्तवृत्ती, वाणी महती बाबांची. पाहुणी ऐसी चमत्कृती, साईपदी जडली भक्ती, बाबांविषयी संशय वृत्ती, मावळली परिस्थिती पूर्वील. पाहू जाता अवघे स्वप्न, परिती उत्तरे आणि ते प्रश्न, ऐकुनी श्रोता करावा ग्रहण, भावार्थ गहन आतील. हा प्रश्नोत्तर अनुवाद, मद्रासी पावला परमबोध, वीराला साई संबंधी विरोध, हास्य विनोद रूपाने. दुसरे दिवशी प्रांतकाळी मंडळी मशिदीत दर्शना आली, 2 रुपयांची बर्फी दिदली, कृपा केली साईनाथे. तैसेच पल्लवचे रुपये 2, बाबांनी तया समजता देऊन, घेतले काही दिवस ठेवून, भजन पूजन चालले. पुढे काही काळ क्रमिला, निघाली मंडळी जाण्याला, नाही जरी बहु पैसा लाधला, भरपूर लाभला आशीर्वाद. अल्ला मालिक बहुत देगा, अल्ला तुम्हारा अच्छा करेगा. पुढे हेच की आले उपेगा, लागले मार्गात ते जेव्हा. साईची या आशीर्वचनी, साईची आठवण ध्यानी मनी, मार्ग चालता दिवस रजनी, दुःख ना स्वप्नी तिळभरी. घडली आशीर्वादानुरूप, यथा सांग यात्रा अमूप, वाटेस न होता यत्किंचित ताप, पातले सुखरूप निजगृहा. मनी चिंतिल्या होत्या एका, त्या घडून घडल्या यात्रा अनेका, वाणीत साई वचन कौतुका, आनंद सकळिका अनुपम. शिवाय संतांचे आशीर्वचन, अल्ला अच्छा करील हे वचन, अक्षरे अक्षर सत्य होऊन, मनोरथ पूर्ण झाला. ऐसे ते समस्त तीर्थोपासक, भगवत भक्त मद्रासी लोक, सकळ सत्वस्थ सात्विक, बंद मोचक साई त्या. ऐसीच सुरस आनिक कथा, सांगतो परिसिजे सादर श्रोता, भक्तिभावे श्रवण करिता, आश्चर्य चित्ता प्रकटेल. भक्त काज कल्पद्रुम, कैसे साई दयाळू परम, कैसे सप्रेम भक्तांचे काम, पूर्वित अविश्रम सर्वदा. ठाणे जिल्ह्यात वांद्रे शहर, तत्रस्थ एक भक्त प्रवर, रघुनाथराव तेंडुलकर, चतुर धीर बहुश्रुत, सदा आनंदी मोठे प्रेमी, विनटले साईंचे पादपद्मी, तेथील बोध मकरंद कारमी, अखंड नामे गुणगुणत. रूप देऊनी भजनमाला, वर्णिली जयांनी साई लीला, ती भक्तिप्रेमे वाचिल त्याला, साईचं पावला पावली. सावित्री नामे तयांचे कलत्र, बाबू तयांचा ज्येष्ठ पुत्र, पहा तयांचा अनुभव विचित्र, परिसाते चरित्र साईंचे. एकदा बाबू साशंकित मन, वैद्यकीय पाठशाळेमधून घेऊन परदेशीय वैद्यकीय शिक्षण, परीक्षे लागून बैसेना. तयाने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला अति कसून, सहज ज्योतिषाचा केला प्रश्न, परीक्षेत उत्तीर्ण होईन का. चाळूनी पंचांगाची पाने, ज्योतिषी पाही ग्रहांची स्थाने, राशी नक्षत्रे मोजुनी बोटाने, संचित मुद्रेने अवलोकी. मने केलास परिश्रम थोर,
परी ये वर्षी न ग्रहांचा जोर, पुढील वर्ष फार श्रेयस्कर, परीक्षा निर्घुर ते वर्षी, बैसून परीक्षेचं काय सार्थक, होणार जरी श्रम निरर्थक, विद्यार्थ्याने हा घेतला वचक, तेने तो दचकला मनासी, पुढे तया विद्यार्थ्याची माता, अल्पावकाशी शिर्डीस जाता, नमिता साई चरण माता, कुशल वार्ता चालल्या, निघाली तही ही कथा, करुणावचनी बापांची प्रार्थिता, म्हणे मुलगा परीक्षेस बसता, असती अनुकूलता ग्रहांची, पत्रिका पाहिली ज्योतिषशाही, म्हणती यंदा योग नाही, असून अभ्यासाची तयारीही, मुलगा न जाई परीक्षेस, तरी बाबा ही काय ग्रहदशा, यंदा अशी काही निराशा, पडेल एकदा पदरी परीक्षा, ऐसी बहु आशा समजता, ऐकून बाबा वदले वचन, सांगे तयास माझे मान, पत्रिका ठेवी गुंडाळून, बैसे जा स्वस्त मने परीक्षे, नादा कुणाच्या लागू नका, जन्मपत्रिका पाहू नका, सामुद्रिका विश्वासू नका, चालवा निका अभ्यास, म्हणावे मुलास येईल यश, स्वस्त चित्ते परीक्षेस बैस, होऊ नको असा निराश, ठेवी विश्वास मजवरी, असो बाबांची आज्ञा घेऊनी, आई परतली ग्रामा लागुनी, मुलास बाबांचा निरोप कथुनी, उत्साहे जननी आश्वासी, ऐसा तो साई वचनोल्हास, मुलगा बैसला परीक्षेस, उत्तरेही लेखी प्रश्नास, यथावकाशास निधली, लेखी परीक्षा पूर्ण झाली, उत्तरेही संपूर्ण लिहिली, परी आत्मविश्वासे घेरली, संशय चळली स्थिर बुद्धी, असता लिहिली सम्यक उत्तरे, उत्तीर्ण व्हाव्या तितुकी पुरे, परी विद्यार्थी वाटे ते अपुरे, सोडीला धीर तयाने, वस्तुता लेखी परीक्षेत पास, होता तरी त्यास वाटे मी नापास, तेने होऊनी तो उदास, तोंडी परीक्षेचं बैसेना, तोंडी परीक्षेचा आरंभ झाला, प्रथम दिवस तैसाच गेला, दुसरे दिवशी एक स्नेही आला, विद्यार्थी देखीला भोजन स्थित, मने ही काय आश्चर्यता, परीक्षकाला तुझी चिंता, मने जा पाहून ये आता, तेंडुलकर नव्हता का काल, लेखी परीक्षेत तो नापास, तया तोंडीचे किमर्थ सायास, म्हणून घरी तो बैसला उदास, स्पष्ट मी तयास सांगितले, तेव्हा परीक्षक वदे तू जाई, असेल तैसा घेऊन येई, लेखी परीक्षेत पासही देई, आनंददायी खबर द्या, मग तो आनंद काय पुसावा, केला महाराज साईचा धावा, न घेता एका क्षणाचा विसावा, उल्हास भावे धावला, असो पुढे झाले गोड, परीक्षेची पुरली होड, दिदली दृढ निजपदी जोड, सायनी कोड पुरवुनी, दळावयाचा जात्याचा खुंट, हाल हालवणे बसविती घट्ट, तैसीच गुरुपद निष्ठेची गोष्ट, हालवणी चोखट साई करी, ऐसे न कोणा केव्हाही कथिती, जेने न हालेल चित्तवृत्ती, हे तो बाबांची नित्य प्रचिती, निष्ठाये रीती दृढ करीती, चालू जाता कथितल्या वाटे, आरंभी आरंभी गोड वाटे, पुढे ऐसे पसरीतील सराटे, काटेचं काटे चोहीकडे, मग त्या निष्ठेचं फुटेतील फाटे, सहजमनी संशय दाटे, किमर्थ साई आड वाटे, आणि हे वाटे मनाला, परी हे ऐसे जेथे वाटे, तेथेच श्रद्धा धरा नेटे, कसोटीचंही प्रत्यक्ष संकटे, तेनेच पैठे दृढ श्रद्धा, देऊनिया संकटा तोंड, करिता साई स्मरण अखंड, होतील सकळ अपाय दुखंड, शक्तीही प्रचंड नामाची, हेच या अंतरायाचे प्रयोजन, तेही करी साईचं निर्माण, तेव्हाच घडेल साई स्मरण, संकोटोपशमनही तेव्हाच, असो याच मुलाचे वडील, भक्त बाबांचे अतिप्रेमळ, धीर उदार सत्वशील, गात्रे शिथिल जहाली, प्रसिद्ध परदेश व्यापारी, पेढी जयांची मुंबई शहरी, इमाने इतबारे तयांचे पदरी, केली नोकरी तयांनी, पुढे होता वृद्धापकाळ, नेत्रास येऊ लागली झाकळ, इंद्रिय निजकारी विकळ, वांछिती निश्चळ आराम, काम कराया उरली न शक्ती, म्हणून सुधारावया प्रकृती, रघुनाथराव रजा घेती, स्वस्त विश्रांती भोगिती, पुढे ती रजा संपूर्ण भरली, नाही पूर्ण विश्रांती लाभली, म्हणून मागुती अर्जी लिहिली, रजा प्रार्थिली आणिक, अर्जी देखून या उपरी, अपेक्षित रजेची शिफारस करी, परी त्या पेढीचे वरिष्ठाधिकारी, पूर्ण विचारी दयाळू, धनी मनाचा उदार, पाहुनी आपला इमानी चाकर, देई प्रेमाची अर्धी भाकर, पुढील चरितार्थ चालावया, ऐसी ही सरकारी पद्धत, उत्तम पेढ्याही प्रसंगोपात, प्रामाणिक सेवकानिमित्त, उत्तेजनार्थ अवलंबिती, परीही भाकर माझा धनी, देईल काय मज लागुनी, पडेल जेव्हा मी बेकार होऊनी, ऐसिया चिंतनी पडले ते,
150 अवघा माझा पगार, पाऊणशेच्या पेन्शनावर, पडेल दिनचर्येचा भार, मनात विचार घोळत, परी पुढे झाली मौज, पहा बाबांचे नवल भोज, रघुनाथरावांचे कुटुंब हितगुज, पुसती ते चोज परिसिजे, अखेरचा हुकूम व्हावया आधी, असता 15 दिवसाचा अवधी, जाऊन तियेच्या स्वप्नामधी, पुसती बुद्धी तियेस, 100 द्यावे माझी मनीषा, पुरेल ना तव मनीची आशा, बाई वदे हे काय पुसा, आम्हा भरवसा आपुलाच, तिकडे ठराव अर्जीवर, रघुनाथराव इमानी नोकर, बहुत झाली सेवा आजवर, अर्धी भाकर द्यावी त्या, मुखे जरी वदले 100, 10 दिदले आणिक वर, ऐसे हे समर्थ करुणाकर, प्रेम अणिवार भक्तांचे, आता परिसा आणिक एक, कथा सुंदर मनोरंजक, भक्त प्रेमोल्हासकारक, आनंददायक श्रोतया, डॉक्टर नामे कॅप्टन हाटे, बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे, बाबांनी स्वप्नात दर्शन पहाटे, दिदले ते गोमटे कथानक, हाटे राहती ग्वालेरी, बाबास देखती स्वप्ना माझारी, पहा बाबांची प्रश्न कुसरी, हाटे उत्तरी काय वदती, म्हणती बाबा मज विसरलासी काय, तात्काळ हाटींनी धरले पाय, जरी विसरलेले करू माय, तरणोपाय कैसेनी, उठून बागेत गेले तातडी, खुडली ताजी वाल पापडी, शिदा साहित्य दक्षिणा रोकडी, भक्ती परवडी सिद्ध केली, ऐसी पाहोनी सिद्धीपूर्ती, हाटे ते सुपजो समर्पू सरती, अवचित उघडली नेत्र पाती, स्वप्नस्थिती हे ते कळले, तात्काळ हाट्यांचे झाले मन, पदार्थ हे समस्त मिळवून, करावे बाबाचं प्रत्यक्ष अर्पण, तदर्थ जाऊन शिर्डीस, परी ते तेव्हा ग्वालेरीस, पत्र लिहिले मुंबईस, वृत्तांत साध्यंत कळविला स्नेहास, विनविले शिर्डीस जावे स्वये, टपाल मार्गे येईल पैसा, शिदा घ्यावा योग्य तैसा, शेंगा पापडीच्या सुंदर खाशा, मिळवाव्या कैश्या तरीही, उरला पैका सवे न्यावा, शिद्या समवेत बाबास द्यावा, चरण वंदुनी प्रसाद मागावा, तो मज द्यावा पाठवून, पैसा येताच स्नेही निघाले, शिर्डीस जाऊन सामान घेतले, पापडी वाचून किंचित अडले, तो एक टोपल ते आले, ते होते जिये बाईचे माथा, तेस बोलावून पाहून जाता, शेंगास पापडीच्या लागल्या हाता, अति आश्चर्यता सकळा ते, मग ते सर्व साहित्य आणले, महाराजांशी सादर केले, त्यांनी निमोन कराते दिधले, उदयक निवेदिले शिजवून, पुढे बाबा भोजना बैसता, वरण भाता दिकान शिवता, शेंगास तेवढ्या उचलून घेता, आश्चर्य समजता वाटले, शेंगास तेवढ्या ग्रहण केला, त्याच तेवढ्या मुखी घातल्या, हाट्यांना बहु आनंद झाला, वृत्तांत कळला हा तेव्हा, जया मनी जैसा भाव, तैसाच की हा हाट्यांना अनुभव, पुढील कथेचा परिसा नवलाव, गोड लाघव साईंचे, साई हस्तस्पर्श पूत, असावा 1 रुपया गृहात, इच्छा उद्भवली हाट्यांचे मनात, पुरवित मनोगत तो साई, मनाच्या वृत्ती कोट्यानुकोटी, त्यागुण ओखटी धरावी गोमठी, मग पहा साईंची कैची हतवटी, उभाच पाठी भक्तांच्या, होता ऐशी सदिच्छा निर्माण, सफळ व्हाव्या न लगे क्षण, निघाला एक स्नेही तक्षण, साई दर्शन कामुक, वृत्ती असावी मात्र गोड, नवल साई पुरवित होड, तया सद्वृत्तीची आवड, तयाचे कोड त्या हाती, तव हाटे 1 रुपया देती, तया स्नेहासी अतिप्रीती, म्हणती नका पडू देऊ विस्मृती, घाला हा हाती बाबांच्या, स्नेही जेव्हा शिर्डीस गेले, तात्काळ बाबांचे दर्शन घेतले, चरण तयांचे माथा वंदिले, सन्मुख बैसले बाबांचे, दक्षिणे लागी कर पसरिता, आपुली दक्षिणा दिधली प्रथमता, बाबांनी खिशात सुदिली अविलंबिता, काढी तो मागुता हाट्यांची, तोही रुपया जोडून कर, ठेवी बाबांचे करत लावर, मने ही दक्षिणा मज बरोबर, हाटे डॉक्टर पाठविती, हा साई सर्व हृदयवासी, हाटे जरी ग्वालेर निवासी, जाणूनी मनीषा तयांचे मानसी, बैसले रुपयासी न्याहाळीत, होऊ नये प्रेमोन्मुख, बाबा रुपया धरिती सन्मुख, नवल अवलोकिती लावणी टक, लोक टकमक देखती, दक्षिणांगुष्टे वरचेवरी, उडवून झेलिती बाबा निज करी, ऐसी क्रीडा करुणी क्षणभरी, रुपया करीत ते परत, म्हणती हा ज्याचा त्यास देई, सवे हा उदीचा प्रसाद नेई, न लगे आम्हास तुझे काही, स्वस्त राही मने तया,
घालूनी लोटांगण बाबांचे पायी, उदीप्रसाद पाठवूनी ठाई, घेऊनी बाबांची आज्ञा तो स्नेही, आला निजगेही ग्वालेरीस, आलियावरी ग्वालेरी ते, रुपया देऊनी डॉक्टरांते, कळविले सकळ वृत्तांताते, दाटले भरते हाट्यांते, मने मनी जैसा हेत, केला होता जैसा संकेत, जाणूनी माझे मनोगत, पुरविला मनोरथ बाबांनी, ऐसे वाटले हाट्यांचे मना, परी ही तरी त्यांची कल्पना, कोण जाणील संतांची योजना, प्रयोजना तयांच्या, हे जरी म्हणावे निश्चित, तीच पहा दुसरी प्रचित, ती तो याहुनी विपरीत, ज्यांचे मनोगत त्या ठावे, एकाचा रुपया परत देती, एकाचा तो खिशात सुदती, कारण काय वदावे निशिती, काय चित्ती बाबांच्या, त्यांची कारणे तयास ठावी, आपण केवळ मौज पहावी, ऐसी गोड संधी न दौडावी, कथा परिसावी ये अर्थी. एकदा वामन नार्वेकर, जयास बाबांचे प्रेम अपार, आणीला एक रुपया सुंदर, भक्ती पुरस्सर अर्पाया, एका बाजूस कोरिली होती, राम लक्ष्मण सीता सती, दुजया बाजूस रम्य मूर्ती, होता मारुती बद्धांजळी, तया अर्पणी पोटी हेत, हस्तस्पर्शासाठी तो परत, मिळावा उदीप्रसादासहित, म्हणून हस्तात ठेविला, कोणा मनी काय हृदगत, बाबा हे तो सकळ जाणत, तरी तो रुपया पडता हस्तात, तात्काळ खिशात सुदिला, वामनरावांचा मानस, माधवरावांनी कळविला बाबास, रुपया परत करावयास, विनविले तयास अत्यंत, त्याला कसला द्यावयाचा, आपणासची तो ठेवावयाचा, वदले बाबा स्पष्ट वाचा, वामनरावांच्या समक्ष, तरीही तो देईल रुपये 25 याचे मोल, हामी यासे देईन बदल, म्हणाले बोल तयाला, मग त्या एका रुपया लागी, वामनरावाने लाग वेगी, तेही मिळवून जागोजागी, बाबा लागी दिधले, तेही पूर्ववत खिशात ठेविले, म्हणती रुपयांचे ढिगार लाविले, तरी त्या रुपया सवे न तोले, उने ते मोले तया पुढे, म्हणती श्यामा हा तू घेई, असू दे हा आपुले संग्रही, देव्हाऱ्या माझी ठेवून देई, करीत जाई पूजन, आता हे ऐसे काय करिता, विचारावयाची कोणास सत्ता, साई योग्य जाणता, देता घेता समर्थ, असो आता ही कथा आटपता, विसावा देऊ श्रोतया चित्ता, जेणे मनन आणि निधी ध्यासता, कथा परिसता घडावी, केले काय ऐकले श्रवण, पचनी न पडे मननाविन, वरी न घडता निधी ध्यासन, श्रवण निष्कारण होईल, तरी हेमाड साईसी शरण, मस्तकी धरी साईंचे चरण, सकळ साधनांचे हे साधन, पुढील निवेदन पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, स्वप्न कथा कथनम नामम 39 संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तुं. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.